आतापर्यंत जेवढे काही टूल शिकवले आहेत त्या टूलपेक्षा सर्वात महत्त्वाचा म्हणजे पेन टूल आहे. आणि त्या पेन टूलमध्ये कटिंग करताना एखादा सब्जेक्ट आहे त्या पेन टूलने ती कटिंग करायची आहे, तर ती कटिंग करताना कटिंग करत करत त्या फोटोचा रेझोल्युशन पण कमी नाही झाला पाहिजे. तर ह्या टूलने आपण शिकणार आहोत. या टूलमार्फत आपण शिकणार आहोत. पेन टूल म्हणजे काय? पेन टूल म्हणजे नेमकं काय? तर एखादा फोटो कट कसा करायचा डिझायनिंगसाठी विदाऊट रेझोल्युशन कमी न होणे. आणि ऑदर जर सिलेक्शन केलं, ऑदर टूलने पण फोटो कटिंग होऊ शकतात, पण त्याने आपल्याला जसा पाहिजे तसं रेझोल्युशन नाही राहणार. कारण त्याचे पिक्सल कमी एकदम लो मायनसमध्ये होणार. पिक्सल पिक्सल न फाटण्यासाठी आपण पेन टूलचा वापर करतो. तर आपण आज शिकणार आहोत पेन टूल. तर चला उशीर न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला पेन टूलमध्ये काय आहे काय नाही, पेन टूल कसा वापरतात हे तुम्हाला कळायला सोपे जाईल. तर सुरुवात करूया आपण पेन टूलकडे. तर आपल्याला आज शिकायचा आहे पेन टूल. मी एक फोटो घेणार आहे फोटोशॉपमध्ये, आणि त्या फोटो घ्यायच्या अगोदर मी तुम्हाला काही बेसिक तुम्हाला माहिती देणार आहे पेन टूलबद्दल. तर हा इंटरफेस आहे आपल्या फोटोशॉपचा. तर आपल्याला बघा, आपण इथून शिकवत आलेलं आहे. तर म्हणजे एवढे टूल झालेले आहेत, आपल्याला पेन टूल शिकायचं आहे. ओके, पेन टूल म्हणजे नेमकं काय? पेन टूलची शॉर्टकट की आहे पी. इथं काय बघा, इथं काय त्यांना नोटीस देते, एक मेक्स अँड चेंजेस पाथ ऑर शेप्स विथ अँकर पॉईंट्स हँडल. काय म्हणते बघा, आता मी तुम्हाला करून दाखवणार आहे. मेक चेंजेस म्हणजे पाथ आणि शेप पासून कसे कोणते कोणते आकार होतात, आणि पाथ म्हणजे काय ते पूर्ण तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे. तर चला सांगतो तुम्हाला. पेन टूल मी घेतलेला आहे. याची शॉर्टकट की आहे पी. कीबोर्डवरती पी प्रेस करून शॉर्टकटमध्ये आपल्या कामाला फ्लो येतो शॉर्टकट कीमुळे. तर मी इथं स्टार्टिंगला आपला हा इंटरफेस आहे. हा पेन टूल. पेन टूलमध्ये बघा इथं ऑप्शन आहेत. हा आपला पेनल डॅश आहे. त्याच्या बाजूलाच एक पाथ एक आहे, शेप आहे. या दोन आपल्याला ऑप्शन आहेत. मी स्टार्टिंगला तुम्हाला शेप सांगतो. शेप म्हणजे काय? त्याचा एक शेपचा मराठीतून अर्थ होतो आकार. शेप म्हणजे आकार. आता बघा, शेप टूल कसा काम करतो बघा. आपण पेन टूलमध्ये शेप कसा आहे बघा, याचं म्हणजे नेमकं काय. इथून मी एक कलर फिल करतो, हे बघा. आता इथून एक, आता मी पेन टूल यूज करायचा सुरुवात केलेली आहे. तर यूज करताना इथं मी एक क्लिक केलं आहे, तर आपल्याला एक ऑटोमॅटिक एक अँकर पॉईंट आलेला आहे इथे. आता बघा, नंतर आता मी इकडे खाली क्लिक करणार आहे. इथं एक क्लिक केलेला आहे, दुसरा पॉईंट त्याचा अँकर पॉईंट दुसरा. आता मी तिसरा पण पॉईंट केला आहे, आणि बघा मी क्लिक करत जात आहे. जसं जसं क्लिक करत आहे तसा तो ऑटोमॅटिक शेप शेप म्हणजे एखादा आकार होत आहे त्या शेप पेन टूलच्या मार्फत. इथं आपण इथून शेप घेतलेला आहे, त्याच्यामध्येच खाली एक पाथ आहे, ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. आणि इथून आपला चालू केला होता आपण पेन टूल यूज करायला, आणि इथं येऊन क्लिक करायचं आहे. म्हणजे फोटोशॉपवरती क्लिक करत करतच आपण त्याच्यामध्ये एक नवीन एक शेप ऑटोमॅटिक तयार होतो. म्हणजे न काही कोणता ऑटोमॅटिक कॉपी पेस्ट न करता, अगर अदर टूलने कुठला शेप न घेता येत नाही. त्याच्या अगोदरच डायरेक्ट आपण या पेन टूलच्या मार्फत शेप आपण एखादा आकार तयार करू शकतो. बघा इथं परत एकदा बघा, एक इथून अँकर पॉईंट करत आहे, दुसरा अँकर पॉईंट क्लिक करत आहे, तिसरा इथं ज्यावेळेस अँकर पॉईंट आलेला आहे तर त्रिकोण तयार झालेला आहे. आता मी इथं एक देणार पॉईंट, आणि याच्यावरती जिथून चालू केला होता मी पॉईंट, जिथून मी पॉईंट अँकर पॉईंट चालू केला होता क्लिक करायला, तिथंच येऊन आपल्याला तिथंच थांबवायचं आहे. एखादा शेप तयार होऊन जाईल. मी इंटर प्रेस केलेला आहे. आता मी त्रिकोण करणार आहे. हे बघा, त्रिकोण करून इथे एक आलेला आहे. इथून एक एक शेप केलेला आहे, आणि इथल्याच अँकर पॉईंटवरून मी स्टार्टिंगला जिथून मी क्लिक केलं होतं तिथंच मी एकदम शेवटचा एंड पण तिथंच करणार आहे, आणि एंटर क्लिक करणार आहे. एंटर क्लिक केल्याच्यानंतर बघा, हा त्रिकोण एक सेपरेट शेप तयार झालेला आहे. पेन टूलमध्येच एक शेप तयार झालेला आहे. इथं इथं पॅनल ओपन झालेलं आहे. एकाच ह्याच्यामध्ये आपण एक, हे दोन, आणि हे तीन. बघा इथं इथं क्लिक इथं इथं थंबनेलवरती दिसत आहे. इथं क्लिक आहे मी, या शेप पाथ दाखवत आहे पाथमध्ये. आता इथं पण बघा, तो वरचा गायब झालेला आहे, आणि इथं लगेच आलेला आहे. इथं बघा छोटा एक व्हाईटवाला पोर्शन दिसत आहे. शेप शेप फर्स्ट म्हणजे हे आपण स्टार्टिंगला ड्रॉइंग केला होता. आता ह्या थर्डवाला आहे. हा बघा, मी डिलीट करत आहे तिन्ही पण. लेअर पॅनलमध्ये बघा, लेअर पॅनलचं काय, ह्याच्यामध्ये लेअर पॅनलचा विषय येत नाही मित्रांनो. पेन टूल घेतलेला आहे. पेन टूल म्हणजे ऑटोमॅटिक शेप आहे. आता बघा, मी इथून कलर थोडासा वेगळा घेणार आहे. इथून क्लिक करतो फर्स्टवाला अँकर पॉईंट. हे बघा, आता मी माऊसचा लेफ्ट क्लिक केलेला आहे.
आणि तो क्लिक सोडलेला नाही, तर आपल्याला दोन दोन पॉईंट दाखवत आहे. 2 पॉईंट दाखवत आहे बघा. इकडचा हे वाला जो पॉईंट आहे या शेपसाठी आहे, या कॉर्नर पॉईंटसाठी आहे, आणि हे वाला जो आहे पुढचा जो येणार आहे त्या पॉईंटसाठी आहे. बघा आता आपल्याला एखादा कॉर्नर जर सिलेक्शन करायचा आहे तर आपण फोटोमध्ये एखादा म्हणजे एखादा कॉर्नर आहे म्हणजे कर्व टाईप आहे, कर्व टाईप फोटो आहे, आपण तिथं आपण डॉट 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 करत जायचं नाही, पेन टूलने क्लिक करत जायचं नाही, तर आपण थोडासा शेपमध्ये थोडासा त्या बोलण्याचा क्लिक करून थोडा ड्रॅग करायचा आहे फोटोमध्ये, आणि पहिल्या स्टार्टिंगच्या ऑप्शनवरती जिथून आपण चालू केला होता अँकर पॉईंट चालू करा, तिथून आपण अँकर पॉईंट क्लिक करायला चालू केली होती तिथंच येऊन पॉज करायचा आहे आणि एंटर करायचं आहे, तर ऑटोमॅटिक एक शेप तयार होऊन जाईल. आता शेपमध्ये बघा मित्रांनो आपल्याला इथून स्ट्रोक पण देता येतात. आपल्याला स्ट्रोक आता मी रेड कलरचा देत आहे, हे बघा पूर्ण रेड कलरचा. इथं साईज आहे, त्याच्या पुढं पिक्सलमध्ये साईज येत आहे, हे बघा 3 पॉईंट आहे. इथून आपण कमी जास्त करू शकतो. आणि आपल्याला आता मी इथं 15 ठेवत आहे, 31 आपल्या ॲडजस्टमेंटनुसार आहे. आणि इथं याच्या पुढचा जे ॲरोखाना आहे इथं आपल्याला म्हणजे बॉर्डर त्याचा स्ट्रोक कसे कसे पद्धतीत देता येतात बघा. डॉट आहे, डॉटेड लाईन आहे, एक प्लेन लाईन आहे, भरपूर देता येत असतात. ऑप्शनमध्ये खूप सारे आहेत. बट्स आहे बघा, राऊंडमध्ये राऊंड शेप देता येतो, सेंटरमध्ये इनसाईड करता येतो, इथलं पण राऊंड करता येतो. आता बघा आलेलं आहे इथं बघा. आता मी एक नवीन एक शेप तयार करतो, हे बघा ऑटोमॅटिक. आता इथं एक आता मी इथून बघा इथून एक मी स्ट्रोक घेतलेला आहे रेड कलरचा, त्याची साईज बघा 19.86 आहे. तर ऑटोमॅटिक त्याला बॉर्डर येऊन बसलेली आहे मित्रांनो. जास्त काही याच्यामध्ये काही डोकं लावत बसायचं नाही. म्हणजे एक या टूलने एखादा शेप तयार करता येतो विदाऊट कोणत्या दुसऱ्या टूलच्या सहाय्याने ऑटोमॅटिक. इथलं पण एक आहे मित्रांनो, इथं या ऑप्शनमध्ये हा पाथ नसून हा शेप ऑप्शन चालू पाहिजे, शेप मोड चालू पाहिजे. आणि इथं फिलमध्ये पण कलर आपण कोणताही घेऊ शकतो कलर. आणि हे तर आपला अँकर पॉईंट आहे, कॉर्नरसाठी केलेला असतो हा. हे बघा कसाही कोणताही शेप शेप तयार होतो. तर एंटर केलेला आहे, हे बघा शेप एक तयार झालेला आहे. आपण कंट्रोल टी करून ह्याला छोटा पण करू शकतो. कंट्रोल टी करायचा आहे म्हणजे शो ट्रान्सफॉर्म कंट्रोल म्हणून आहे, त्याला आपण ऑफ पण करू शकतो. ओके, आता याला आपल्याला बॉर्डर टाकायचं आहे मित्रांनो. याला बॉर्डर आपण रेड कलरची बॉर्डर टाकूयात. स्ट्रोक इथं ऑलरेडी ब्लॅक आहे, आता आपण रेड कलरची टाकू, फिल करता येईल बॉर्डर. हे बघा, आणि आपल्याला आता अशी पूर्ण प्लेन बॉर्डर नको आहे, तर आपल्याला डॉटेड लाईन पाहिजे आहे. तर स्ट्रोकच्या नंतर पुढेच एक ऑप्शन आहे डॉटेड लाईनचा, आपण तिथून क्लिक करू शकतो आपण डॉटेड लाईन. इथून आपण त्याची साईज पण वाढवू शकतो, इथून त्याच्या विड्थ वाढवू शकतो, जाडी वाढवू शकतो, इथून त्याची हाईट वाढवू शकतो. हे बघा इथून आपण त्याची हाईट पण वाढवू शकतो, इथून त्याची विड्थ वाढवू शकतो. तर स्ट्रोकची म्हणत आहे मी. ओके, तर मी आता डिलीट करतो. आपल्याला आता बघा हे आता मी कट करत आहे हा शेप. एक मिनिट, हां डिलीट झालेला आहे, दुसरा पण डिलीट करतोय. आता याच्यानंतर याच्या बघा याच्या पुढं आता मी याच्या खालीच एक आहे, एक पाथ ऑप्शन म्हणून आहे. आता पाथ सिलेक्शन म्हणजे काय, नेमकं पाथ सिलेक्शन कसं असतो. पाथ सिलेक्शन खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. तुम्हाला मी करून दाखवतो. एक फोटो घेत आहे, फोटोशॉपमध्ये एक फोटो ओपन करत आहे आता. तर आपल्याला पाथ सिलेक्शन म्हणजे एखादा फोटो घेतलेला आहे आपण तर तो फोटो विदाऊट शेप म्हणजे शेपच्या आकारामध्ये नाही, आपल्याला फक्त तो तेवढा आपण सिलेक्शन केला आहे, जेवढा आपण पाथच्या मार्ग सिलेक्शन केला आहे तेवढाच फोटो आपल्याला पाहिजे. आणि पूर्ण पाठीमागचा जो बॅकग्राऊंड आहे तो आपल्याला एकदम प्लेन पाहिजे, नको तो बॅकग्राऊंड नको आहे ते आपल्याला. तर आपण इथून एक मोड आहे, शेपच्या खाली एक मोड आहे, ते पाचच्या ऑप्शननुसार आपण करू शकतो. आता बघा बाकी इथं बघा पाच पाच आपण मोड चालू केलेला आहे, तर इथं पुढं काहीच ऑप्शन देत नाही, डायरेक्ट आपण चालू करायचं आहे. सिलेक्शन करायला इथून चालू करायचं आहे बघा. आता मी इथं क्लिक करत आहे. आता इथून कच्चं सिलेक्शन बघा मित्रांनो, ह्या लाईन स्ट्रेट घेतलेली नाही, आतमध्ये गेलेला आहे. तर आपल्याला जशी आपला हा काचाची जी बाटलेली आहे, जसा आकार आहे तसाच सेम आपल्याला कट करायचा आहे. बघा आता मी क्लिक करत जाणार आहे, जसा आपल्याला आकार आहे तसा क्लिक करत करत जायचं आहे आपल्याला. आता बघा मी आता इथं आपल्याला कॉर्नर आहे, तर आपल्याला इथल्या कॉर्नरला मगाशी मी सांगितलं होतं शेप या मोडमध्ये माऊसचा लेफ्ट क्लिक करूनच न सोडता ओढायचं आहे बघा. कॉर्नर एकदम असं एकदम प्लेन कॉर्नर येऊन जाईल आपला. आणि हा जो आहे मी अल्ट प्रेस केलेला आहे कीबोर्डवरती, आणि अल्ट प्रेस करून मी इथं घेऊन जाणार आहे याला, इथंच
याच्या मोडवरती जो सेंटर पॉईंट आहे तिथंच घेऊन जाणार आहे, जेणेकरून की आपल्याला पुढचा जो सिलेक्शन आहे तिथं आपण एकदम प्लेन सिलेक्शन करता येईल. आपला सिलेक्शन कुठं बाहेर जाणार नाही, एकदम प्रॉपर सिलेक्शन होतो. डिझायनिंगमध्ये आपण या पेन टूलचा सगळ्यात जास्त वापर करू शकतो, सर्वात जास्त. आता आपल्याला असं सिलेक्शन पाहिजे, थोडा कर्व मध्ये सिलेक्शन पाहिजे, तर मी सांगितल्याप्रमाणे माऊसचा लेफ्ट क्लिक करणार आहे. माऊसचा लेफ्ट क्लिक करत जसं आपल्याला ऍडजस्टमेंट होत आहे तसं ऍडजस्ट करून आपण कीबोर्डवरती अल्ट प्रेस करून क्लिक करत जायचं आहे. आता इथं पण बघा सेम तसंच, माऊसचा लेफ्ट क्लिक सोडायचा नाही, इथं सोडायचं आहे. आता इथं सोडलेलं आहे, इथं क्लिक करायचा, लगेच तिथंच ऑटोमॅटिक आपला अँकर पॉईंट तिथं बसून जाईल. हे पण बघा, फक्त आपल्याला कर्वसाठी हा आपण ऑप्शन वापरू शकतो, दुसरा ऑर्डर नाही. आता आपल्याला इथून आपण स्ट्रेट पण करू शकतो. ओके, हे बघा, आता इथून मी एक थोडासा कर्वमध्ये घेणार आहे आणि इथून एक एकदम प्लेन. आता आपल्याला आता असा एक क्रमांक पाहिजे कर्व आपल्याला, मी त्यासाठीच फोटो घेतलेला आहे. आता इथून बघा, आपल्याला इथं क्लिक करत आहे आणि इथून थोडासा कर्व बघा, हा कर्व आलेला आहे आणि आपला अँकर पॉईंट इथं पॉज करायचा आहे. ओके, तिथं. आता इथून तर मी असं स्ट्रेट करत बसणार नाही, कारण स्ट्रेट केल्याच्या नंतर तो जो बाहेरचा बाटलीचा जो टोपण आहे, त्या बाहेरचा साईड इथला जो पार्ट आहे हा रिमूव्ह होऊन जाईल आणि आतमधून आपलं जे कटिंग आहे आतमधल्या साईडनेच कटिंग होईल. तर मी काय करणार, हे बघा, इथं क्लिक करणार आणि जसा आपला शेप आहे कर्व, जसं आपल्याला कर्व पाहिजे तसा मी क्लिक करणार, ओढणार तसा आपल्याला जोपर्यंत ऍडजस्ट होत नाही. बघा, आता मी कीबोर्डवरती अल्ट प्रेस केलेला आहे, अल्ट प्रेस करून मी तो अँकर पॉईंट तिथं घेऊन गेलेला. आता मला ही लाईन फक्त एकच लाईन मूव्ह करायची आहे, तर मी काय करणार, अल्ट प्रेस करणार, अल्ट प्रेस करून मी थोडंसं खाली दाबणार या लाईनला. बघा, एकदम सोपी पद्धत आहे, काहीच काहीच इश्यू नाही आहे. आता मला ही इथून उचलायचं आहे, तर मी कंट्रोल प्रेस करून उचलत आहे. बघा मित्रांनो, कीबोर्डवरती मी कंट्रोल प्रेस प्रेस करत आहे, कंट्रोल प्रेस प्रेस करून हा थोडासा बॅक साईडला घेऊन जात आहे, म्हणजे आपला एकदम प्रॉपर होऊन जाईल सिलेक्शन, म्हणजे अदर साईड दुसरा बाहेरचा कुठलाही मध्ये पार्ट येणार नाही. ओके, आता इथून थोडासा कर्व करणार आहे मी. पेन टूलमध्ये आपल्याला हाय रेझोल्युशन फोटो कट करता येतो इथून, विदाऊट पिक्सल कमी होत नाहीत, म्हणजे एकही पिक्सल कमी होणार नाही पेन टूलने, एकदम प्रॉपर. बघा, आता कर्वसाठी तुम्हाला मी मग असे सांगितलेलं आहे. थोडा मी आता थोडा फास्ट येतो व्हिडिओ, कारण खूप मोठा होत आहे. पण डाऊट असेल तर काही तुम्हाला खाली कमेंटमध्ये विचारू शकताय तुम्ही, तुमचे डाऊट क्लिअर करतो नंतर तुमचे रिप्लाय देऊन. हे बघा, आता मी जिथून स्टार्ट केला होता, मी जिथून अँकर पॉईंट आपला स्टार्ट केला होता तिथं तिथं तिथपर्यंत जाणार आहे आणि इथं क्लिक करणार आहे. आता इथं क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला सिलेक्शन करायचं आहे, तर मेक सिलेक्शन करायचं. तर सिलेक्शन कसं करतात, आता पूर्ण तर आपलं पेन टूलने एकदम प्रॉपर सिलेक्ट झालेलं आहे, जे अँकर पॉईंट पूर्ण रेडी झालेले आहे. तर आता सिलेक्शन दोन पद्धतीने करतात. तर आपल्या कीबोर्डवरती राईट क्लिक करून, हे बघा पेन टूल आहे, राईट क्लिक करून इथं मेक अ सिलेक्शन म्हणून आहे, मेक सिलेक्शन, हे पण क्लिक केल्याच्या नंतर असा इथं एक मेक सिलेक्शनचा एक फेदरचा ऑप्शन, एवढा एक ऑप्शन येतो, ओपन होतो. इथं काय म्हणते बघा, रेंडरिंग म्हणते फेदर रेडियस, म्हणजे आपल्याला किती फेदर द्यायचा आहे. तर फोटो कटिंग करताना मित्रांनो मी 1.2चा फेदर देत असतो, म्हणजे जेणेकरून आपल्याला हाय म्हणजे जास्तीत जास्त पिक्सल भेटणार. मी ते फेदर केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक सिलेक्शन आलेलं आहे मित्रांनो. हे बघा, थोडा बॅक घेतो, राईट क्लिक करून मेक सिलेक्शन 1.2 कान एंटर करत आहे, झालं सिलेक्शन मित्रांनो. आणि दुसरी पद्धत म्हणजे म्हणजे आता आपली कामाची गती वाढवायची आहे, तर दुसरी ऑटोमॅटिक मी सांगतो तुम्हाला, कंट्रोल प्रेस करायचा आहे आणि एंटर क्लिक करायचं आहे कीबोर्डवरती. एकदम शॉर्टकट की वापरत जावा मित्रांनो, शॉर्टकट कीने कामाची गती वाढते. आणि आपल्याला आता आपण ऑलरेडी फेदर दिलेला आहे. ओके, आता फेदर आपल्याला फोटो तेवढाच बाहेर काढायचा आहे. इथून आपण इथं पण क्लिक करू शकतो, खाली इथं ऑप्शन आहे बघा मास्किंगचा, इथं पण क्लिक करू शकतो. इथून क्लिक केल्याच्या नंतर पण फोटो बाहेर येतो, पण काही जणांना माहीत नसतात, तरी कंट्रोल जे पण करू शकतात. कंट्रोल जे केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक एक सेपरेट लेअर पडतो याची, या बाटलीची. काहीच इश्यू नाही, काहीच प्रॉब्लेम आहे. आता हाय रेझोल्युशनमध्ये फोटो कट झालेला आहे, जेवढा पार्ट होता आपल्याला तेवढाच पार्ट कटिंग झालेला आहे. हे बघा, आता इथून मी विदाऊट कीबोर्डवरती कोणतेही क्लिक नाही करत नाही, फक्त मी इथून मास्किंग करत आहे, तर ऑटोमॅटिक इथं मास्क सेपरेट झालेला आहे बघा, ऑटोमॅटिक. तर पेन टूलमध्ये डिझायनिंगसाठी आपण पेन टूलचा वापर करत असतो. आता बघा, आणखी एक तुम्हाला जाणणार आहे. परत बघा, पेन टूलमध्ये एक शेपमध्ये बघा,
एक आता आपण एक एक शेप तयार करत आहोत. आता इथं क्लिक केलेलं आहे मित्रांनो मी. आता मला हा पार्ट जो आहे मला असा वर घेऊन जायचा आहे. ओके, मी वर घेऊन जायला काय करणार, मी इथून पण घेऊन जाऊ शकतो आणि इथून अल्ट प्रेस करून इथून पण आपण याची लांबी रुंदी वाढवू शकतो. म्हणजे आपल्याला जसा आकार पाहिजे तसा देऊ शकतो अल्ट प्रेस करून. आणि ह्या सेंटरला जाऊन नेऊन आपण मूव मूव करू शकतो त्याला. इथून पण बघा कसाही तुम्ही म्हणताल तसा म्हणजे आपल्या हिशोबाने कसाही शेप तयार करता येतो. अल्ट प्रेस करून पण याला ओढता येतो. एका शेपमधून दुसरा शेप तयार करता येतो. आता कंट्रोल प्रेस केलेला आहे मी आणि कंट्रोल टी करून मी प्रेस करत आहे. चपटा होत आहे मित्रांनो. हे कसाही पण आपल्या ॲडजस्टमेंटनुसार कसाही कोणताही फोटो कसाही करता येतो पेन टूलच्या मार्फत. पेन टूल हा खूप महत्त्वाचा टूल आहे मित्रांनो, व्यवस्थित समजून घ्या. आणि एक शेवट जाता जाताना मला एक थोडक्यात सांगून जातो पाथ कसा क्रिएट करतात बघा. आता मी हे बघा, ही ह्याला पाथ म्हणतात. आपला हे मी जो सिलेक्शन केलेला आहे ह्याला पाथ सिलेक्शन म्हणतात. आता मी हे पाथ सिलेक्शनला मी कंट्रोल प्लस एंटर केलं तर सिलेक्शन होऊन जाईल. तर आता मी तुम्हाला एक छोटंसं माहिती देतो, एक म्हणजे थोडक्यात. हे बघा आम्ही सिलेक्शन कसं करत आहे. आता मला मी जे ऑलरेडी सिलेक्शन केलेलं आहे हे पिक्चर आहेत, मला आता ऑटोमॅटिकली पाथ बनवायचं आहे. म्हणजे आपल्याला पेन टूलचा वापर न करता याच्यामध्येच आपल्याला पेन टूलमध्येच ह्याच्यामध्ये पाथ बनवायचे. म्हणजे विदाऊट क्लिक करता पाथ कसे बनवायचे. इथे ऑप्शन आहे बघा, लेअर पॅनल आहे, इथं चॅनलचं पॅनल आहे आणि इथं पाथचं पॅनल आहे. तर वर्क पाथ म्हणजे काय म्हणते बघा. आता मी सिलेक्शन केलेलं आहे तर ऑटोमॅटिक आपल्याला खाली बघा इथं ऑप्शन दिसते बघा एक, हे पाथ सिलेक्शनचं. त्याच्यावर क्लिक करायचं आहे, ऑटोमॅटिक आपला वर्क पाथ रेडी होतो. पूर्ण जसं आपल्याला पाथ सिलेक्शन होतं इथं होतं आपलं पूर्ण रेडी. आणि कंट्रोल प्लस एंटर करायचं आहे, सिलेक्शन होऊन जाईल. तर मित्रांनो पेन टूलमध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पेन टूलचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. डिझायनर्स जे आहेत त्या डिझायनर्सनी तर 100% व्हिडिओ पाहाच. जे बिगिनर्स आहेत बिगिनर्सनी पण मी डीपमध्ये सांगितलेलं आहे, त्यांनी पण व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आर्ट ऑफ चित्रसृष्टी आपल्या चॅनलसोबत कायम राहा.